यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. पदांसाठी त्या खुर्चीसाठी मारामार आहे, घरातच मारामार आहे तर बाहेरच्या लोकांचं काय व्हायचं. बऱ्याच ठिकाणी बोललं जातंय की मी बाहेरगावी असतो, असं काहीही नाही. मी अकलूजमध्येच असतो. माझं गाव अकलूज आहे, माझी शेती चोंडेश्वरवाडीला आहे. घरच्या मंडळींसोबत बसून बैठक झाली, चर्चा झाली आणि त्यावेळी त्यांनी सांगितलं की आता तू खऱ्या अर्थानं आमच्या जागी पुढे येणं गरजेचं आहे. आता सुद्धा मी अनुभवतोय की प्रचाराला माणसांची इच्छा असून ते उघड बोलू शकत नाहीत, चर्चा करू शकत नाहीत. त्याच्या मागं त्यांच्या मागं असलेली खूप मोठी दाब दडपशाही हे सध्याचं वास्तव आहे. तुम्हाला कुठल्याही गोष्टीचा कितीही त्रास होऊ द्या, तुम्ही त्याला कुणाला जाब विचारत नाही, विचारू शकत नाही. याला दहशत मानतात. पारंपरिक विचारसरणीमधून जे राजकारण केलं जातं, स्वार्थासाठी राजकारण केलं जातं, त्यातून जनतेनं बाहेर पडणं गरजेचं आहे. रामभाऊ सातपुते सारखे एक दमदार नेतृत्व असताना मी माझ्या शक्तीचं गणित लावायची काही कारण नाही. माझा एवढा आत्मविश्वास आहे की भारतीय जनता पार्टीचे सगळे उमेदवार चांगल्या मताने निवडून येतील. भारतीय जनता पार्टीचा झेंडा नगर परिषदेवर फडकणार याबद्दल काही चिंता नाही. मुस्लिम समाजाचे वैयक्तिक विषय आहेत, ते मार्गी लागताना दिसतील. त्यामुळे जो हा गैरसमज पसरवला जातोय की मुस्लिम समाजाबद्दल चुकीचं राजकारण केलं जातं, असं काही नाही. आणि मुस्लिम समाज सुज्ञ आहे. नमस्कार, स्वराज मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आपण बघताय की अकलूज नगर परिषद निवडणूक या अकलूज शहरामध्ये लागलेली आहे आणि सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे या अकलूज शहरामध्ये प्रथमच भारतीय जनता पार्टीने संपूर्ण ताकदीनं या ठिकाणी अकलूज नगर परिषदेमध्ये आपले 26 अधिक नगराध्यक्ष पदाचा एक उमेदवार या ठिकाणी उभा केलेला आहे. का तर प्रस्थापित सत्तेविरुद्ध एक मोठा बंडच या ठिकाणी पुकारला गेलेला आहे असं म्हणायला काही हरकत नाही. आपण बघू शकता या पार्श्वभूमीवरती आपल्याशी संवाद साधण्यासाठी प्रभाग क्रमांक 12 चे उमेदवार अमरसिंह धनंजयराव देशमुख हे आज आपल्यासोबत या ठिकाणी बातचीत करणार आहेत. साहेब, आपण प्रभाग 12 मधनं या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावरती निवडणूक लढत आहात. पक्षाने आपल्याला एवढी मोठी संधी दिलेली आहे. नक्की आपली भावना काय, त्याच्या प्रती काय व्यक्त व्हाल आपण? नमस्कार, मी अमरसिंह देशमुख, अकलूज नगर परिषद प्रभाग क्रमांक 12 मध्ये मला भारतीय जनता पार्टीनं अधिकृत उमेदवारी दिली आहे. आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी, आपल्या महाराष्ट्राचे लाडके भाऊ देवेंद्र भाऊ, आपल्या मतदारसंघातील जयभाऊ गोरे असतील, रणजितदादा नाईक निंबाळकर असतील, आपले इथले तडफदार दमदार आमदार माननीय रामभाऊ सातपुते असतील, मंडल अधिकारी सुजयभाई असतील, अकलूज शहर कार्यकारिणी असेल, या सगळ्यांनी माझी उमेदवारी, माझ्यातील सक्षमता, फक्त माझ्याच उमेदवारीबद्दल नाही तर या प्रभागात या नगरपंचायतमध्ये जेवढे उमेदवार त्यांनी निवडून आणले त्या उमेदवारांचा सारासार सगळा अभ्यास करून त्यांचे कार्यपद्धत, त्यांच्या चळवळी, त्यांच्यातला सुशिक्षितपणा बघून ह्या सगळ्या उमेदवारी फायनल केलेल्या आहेत. निश्चितपणे आपण बघू शकता भाई साहेब, काही काळ आपण बाहेर होता, बरोबर. अकलूज शहरामध्ये आल्यानंतर ज्यावेळेस अकलूज नगर परिषदेची निवडणूक लागली त्यानंतर आपल्याला भारतीय जनता पार्टीकडून तिकीट जाहीर झालं. जे भारतीय जनता पार्टीमध्ये जुने कार्यकर्ते, जे निष्ठावान कार्यकर्ते आहेत, यांना डावलून खरं तर या ठिकाणी तिकिटाचं वाटप झालं असंच काही कार्यकर्त्यांकडून म्हटलं जाते. काय वाटतं, ही जी नाराजी आहे या नाराजीचा फटका आपल्याच नव्हे सगळ्याच वॉर्डमध्ये बसेल का? या लोकांची नाराजी दूर करण्यामध्ये पक्ष सक्षम ठरेल? हे बघा, भारतीय जनता पार्टी असेल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल किंवा इतर घटक संघटना असतील, यांची जी पद्धत आहे त्यात नाराजगी, नाट्य आणि रुसणं पदासाठी या सगळ्या गोष्टी या ठिकाणी नाहीत. हा प्रोपगंडा पसरविला जातो. त्यामुळं तुम्ही जे म्हणला की या ठिकाणी नाराजगी, ज्यांना तिकीट नाकारलं त्यांच्यामध्ये, असं काहीही नाही. माझ्या प्रभागातील माझे सहकारी मित्र रोहन फुले असतील, ते अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांचं काम चालू आहे. अगदी तळागाळात जाऊन अहोरात्र ते माझ्यासाठी काम करतायत.
मग यात आपण नाराजगी म्हणू शकत नाही. असं मी अकलूज मधल्या सगळ्या प्रभागामध्ये बघतोय. सगळेजण एकदम स्वतः मतदार आपण उमेदवार आहे या पद्धतीनं सगळे पळतायत. हा झाला एक भाग. दुसरी बाजू अशी आहे की माळशिरस तालुक्याच्या राजकारणाची किंवा समाजकारणाची जडणघडण सहकार महर्षी सोबत माझे दोन्ही आजोबा कैलासवासी माणिकराव दादा देशमुख आणि कैलासवासी चांगोजीराव देशमुख साहेब यांनी या सहकार चळवळीमध्ये त्यांच्या खांद्याला खांदा लावून ही सगळी चळवळ उभा केली. ह्या तिघांनीच नाही तर सगळ्या समाजातील ज्येष्ठ लोकांनी त्यावेळी लढा दिल्यानंतरच ती चळवळ उभी राहिली आणि आपल्याला आज माळशिरस तालुका सुजलाम सुफलाम होताना दिसतोय. दुसरी बाजू अशी आहे की अकलूजच्या किंवा तालुक्याच्या राजकारणात माझे वडील गेली 2 टर्म उपसरपंच होते. विविध पदावर त्यांनी काम केलेलं आहे. माझे चुलते पंचायत समितीवर होते, ग्रामपंचायतला उपसरपंच म्हणून काम केलंय. हा सगळा वारसा मला माझ्या घरातून आलेला आहे. बऱ्याच ठिकाणी बोललं जातंय की मी बाहेरगावी असतो, असं काहीही नाही. मी अकलूजमध्येच असतो. माझं गाव अकलूज आहे. माझी शेती चोंडेश्वरवाडीला आहे. मी शेती आणि छोट्या मोठ्या उद्योग व्यवसायात मी असतो. राहिला विषय मी इथं नाही असं भासवायचा, सांगायचा किंवा माझ्या विरोधात एक वेगळं नकारात्मक भूमिका तयार करायची, तर त्या विषयात मला असं सांगायचंय की असं काय नाही. एखादं राजकीय सामाजिक घरानं काम करतंय आणि त्या काम करताना त्या घरातला प्रत्येक उमेदवार त्या राजकीय आणि सामाजिक चळवळीत असावा. माझे वडील त्यावेळी आत्तापर्यंत सक्रिय होते. माझे चुलते अजूनही आहेत. मग आता फतेसिंग दादा असतील, बाळवान असतील किंवा हिंदुराव दादा असतील, किशोर काका असतील, या सगळ्यांनी गावासाठी तालुक्यासाठी आपलं योगदान दिलेलं आहे आणि ते लोकांसाठी झटत आहेत, काम करत आहेत. असं असताना सगळ्यांनी त्यात असावं हे मला काय ते पटलेलं नव्हतं. त्यामुळे मी ह्या सगळ्या गोष्टींपासून बाजूला होतो म्हणजे काय, माझे वडील चुलते हे सगळे त्या ठिकाणी लोकसंपर्कात होते. त्यांची त्या पद्धतीनं राजकीय आणि सामाजिक वाटचाल चालू होती. असं असताना मी पण त्यात असावं. परत आता माझा मुलगा पण शिकतोय, मग त्यांनी पण त्यात असावं. मग तू इथं नाही, हा इथं नाही, हे काय मतलब नाही. मला एवढंच सांगायचंय की मला असं वाटत होतं की सगळ्यांनीच त्यात गुरफटून जाऊ नये. सगळ्यांनीच त्यात, जर आता तुम्ही बघताय की पदांसाठी, त्या खुर्चीसाठी मारामार आहे, घरातच मारामार आहे, तर बाहेरच्या लोकांचं काय व्हायचं. मग त्यात मी अजून त्यात एक माझ्या आमच्या माने देशमुख कुटुंबात जर मी अजून भर घातली असती तर मग याला काय मग फरक नाही यात. तर मी कुठंही गेलेलो नाही. मी अकलूज मध्येच होतो. माझं शेती माझी चोंडेश्वरवाडीला आहे. माझी मुलं पुण्याला उच्च शिक्षणासाठी गेलेली आहेत. त्यांच्यासाठी मला एखादा दुसरा दिवस किंवा माझ्या उद्योग व्यवसायासाठी एखादा दुसरा दिवस मी आठवड्यातून बाहेरगावी असायचो. पण मी या दरम्यानच्या काळात सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात पूर्ण बाजूला राहिलो, कारण तशी मला गरज वाटली नाही. आत्ताच्या काळात ज्यावेळी घरी सगळ्यात आमच्या घरच्या मंडळींसोबत बसून बैठक झाली, चर्चा झाली आणि त्यावेळी त्यांनी सांगितलं की आता तू खऱ्या अर्थानं आमच्या जागी पुढे येणं गरजेचं आहे. तुला या सामाजिक जो वारसा माझ्या आजोबांनी, माझ्या चुलत्यांनी, माझ्या वडिलांनी पुढे घेऊन चाललेला आहे, त्याच्या पुढे तुलाही आता लोकांसाठी काम करायचंय. त्यांचे असलेले उपकार आपल्यावर तुलाही पुढे ते जाऊन फेडायचे, त्यांना काम करायचंय, त्यांच्यासाठी झटायचंय, धडपडायचंय, त्यांच्यासाठी एक नवीन चळवळ उभा करायची. त्यासाठी या सगळ्यांच्या झालेल्या चर्चेतून त्यांनी मला पुढं राजकीय क्षेत्रात यायची संधी दिली आणि नेमकी तीच भाजपनं मला संधी, माझं नक्की माझ्यातले आतले गुण बघून मला त्यांनी संधी दिली आहे. त्यामुळं हा अपप्रचार मी या ठिकाणी खोडून टाकत आहे की मी कुठेही गेलो नव्हतो. मी अकलूजमध्येच आहे. गाव माझं आहे, गावची माणसं माझी आहेत.
तालुका माझा आहे, तालुक्यातली लोक माझी आहेत. नाही, निश्चितपणे आता आपण जसं बोलताना वाटला की वारसा कोणीतरी चालवला पाहिजे. निश्चितपणे अकलूज शहरामध्ये जी काय प्रस्थापित घराणेशाही आहे याबद्दल नक्की आपलं काय मत आहे? अकलूज मधल्या प्रस्थापित घराणेशाहीच्या बाबतीत म्हणायचं म्हणलं तर ज्या पद्धतीनं अकलूजची परिस्थिती आपण बघतोय, मागच्या अनेक वर्षापूर्वी अकलूज ही आशियामधली सर्वात मोठी ग्रामपंचायत समजली जायची. आता जर बघितलं तर अकलूजमध्ये येणारा बाहेरगावचा माणूस ही सगळी परिस्थिती बघून त्याला नकोसं होतं. इवन अकलूज मधल्या लोकांना या सगळ्या ज्या काही अडचणींना सामना करावा लागतो त्या अडचणी ते आत्ताच्या प्रस्थापितांना सांगू शकत नाहीत, बोलू शकत नाही. एक वेगळ्या प्रकारचा दबाव, दडपण सामान्य लोकांवर प्रचंड प्रमाणात आहे. हे तर दैनंदिन ह्याच्यातलं सांगतोय. आत्ता सुद्धा मी अनुभवतोय की प्रचाराला माणसांची इच्छा असून ते उघड बोलू शकत नाहीत, चर्चा करू शकत नाहीत. ह्याच्या मागं त्यांच्या मागं असलेली खूप मोठी दाब दडपशाही हे सध्याचं वास्तव आहे. भारतीय जनता पार्टी आपण बघू शकता की अकलूज शहरामध्ये दहशतमुक्त अकलूज हा अजेंडा घेऊन चाललेला आहे. हे जवळजवळ सर्वच सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. नक्की दहशतमुक्त अकलूज अशी कुठल्या प्रकारची दहशत या ठिकाणी जाणवते, पाहायला मिळते? काय सांगाल याबाबत आपण? दहशत याचा अर्थ जर बघायला गेलं तर तुम्ही एखाद्या बलाढ्य शक्ती समोर तुम्ही व्यक्त होऊ शकत नाही, समोर येऊ शकत नाही, तुम्ही बोलू शकत नाही. तुम्हाला कुठल्याही गोष्टीचा कितीही त्रास होऊ द्या, तुम्ही त्याला कुणाला जाब विचारत नाही, विचारू शकत नाही. याला दहशत मानतात. दहशत म्हणजे काय तर मी आता माझ्या प्रभागात फिरतोय, मी अजून अकलूजमध्ये पण काही करतोय. लोक उघड समोर यायला तयार नसतात. लोकांची इच्छा आहे, परिवर्तन खूप मोठ्या प्रमाणात होणार आहे आणि त्या परिवर्तनात ज्यावेळी लोकांचा सक्रिय सहभाग वैयक्तिकरित्या पाहिजे असतो त्यावेळी ते लोक म्हणतात आम्हाला यामध्ये घेऊ नका. तुम्हाला निकाल जो दिसायचा तो तुमच्या बाजूनच दिसेल, याला दहशत मानतात. या ठिकाणच्या स्थानिक अडचणी, रोड असेल, लाईट असेल, पाणी असेल किंवा इतर काही मूलभूत गरजा असतील, त्या प्रचंड मोठ्या प्रमाणात दुर्लक्षित आहेत. असं असताना कुणीही त्याबद्दल बोलू शकत नाही, त्याबद्दल जाब विचारू शकत नाहीत. याला दहशत मानतात आणि याच दहशतीचा बिमोड करण्यासाठी भारतीय जनता पार्टीनं एक पाऊल उचललेलं आहे आणि ते थोड्याच दिवसात आपल्याला आपल्या गावचा नागरिक मुक्त मनाने या ठिकाणी तुम्हाला आढळेल. निश्चितपणे निवडणुकी सामोरे जात असताना आपण बघू शकतो की प्रत्येक पक्षाचं एक मोठं विजन असतं, एक जाहीरनामा असतो. काय सांगाल आपण जे या निवडणुकीत सामोरे जात आहात, नक्की कुठल्या विजनच्या आधारे, एक काय डोक्यामध्ये आपल्या संकल्पना आहे ज्या अकलूज शहरासाठी आपल्याला राबवायच्या आहेत? माळशिरस तालुक्यात अकलूज हे सगळ्यात मोठं गाव होतं. मागच्या 10-15 वर्षापूर्वी किमान 110 गावांचा संपर्क फक्त तालुक्यातलाच नाही तर इंदापूर तालुक्यातल्याही लोकांचा जवळजवळ 110 गावांचा संपर्क अकलूजशी रोज होता. त्यावेळी अतिशय चांगल्या पद्धतीनं डेव्हलपमेंट अकलूजची चालू होती. आत्ताची जर परिस्थिती बघितली, अकलूज पासून अवघ्या 10 किलोमीटर असलेल्या माळशिरस, वेळापूर किंवा पंढरपूर घ्या, नातेपोते घ्या, टेंभुर्णी घ्या, या भागांचा आपण मोठ्या प्रमाणात विकास होताना दिसतोय. मग अकलूजचा का होत नाही? अकलूजचा का होत नाही तर इच्छाशक्तीचा अभाव. पूर्वीच्या प्रस्थापितांच्या इच्छाशक्तीचा प्रचंड मोठा अभाव आहे. या ठिकाणी अकलूज मधली जनता जर आर्थिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या सक्षम झाली तर मग आपल्याला विचारणार कोण, हा मोठा त्यांच्या पुढं असलेला प्रश्न असतो. आणि अकलूज
च्या आजूबाजूला जी डेव्हलपमेंट आहे त्या ठिकाणी कोणाची अशी दाब दडपशाही नाहीये. अकलूजमध्ये खऱ्या अर्थानं वेगवेगळे शैक्षणिक संस्था ज्यांचं नाव मोठं आहे त्या यायला बघत आहेत. वेगळे उद्योग व्यापार यायला बघत आहेत. अकलूजला ज्यावेळी या सगळ्या गोष्टी यायला बघतायत, मग त्यातून इथली जनता आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल. आणि ज्यावेळी माणूस आर्थिकदृष्ट्या सक्षम होतो त्यावेळी तो विचारही मुक्तपणे करू शकतो. हे तर नक्की नको आहे. आणि मग कुठलेही बिझनेसेस बाहेरचे येऊ नयेत. दुसरी गोष्ट, शैक्षणिक असेल, तुम्ही आपल्या युवक वर्गाच्या बेरोजगारीवर जर बघायचं म्हणलं तर 12वी नंतर अकलूज मधून सर्वच मुलं, ऑलमोस्ट सगळी मुलं शिक्षण घेण्यासाठी बाहेरगावी जातात. माझे एक पत्रकार बांधव आहेत, त्यांनी मला सांगितलं की माझी मुलगी अकलूज मधून रोज टेंभुर्णीला क्लासेससाठी जाते. ह्याच गोष्टी ज्या आहेत त्या नक्कीच आपण समजून घेतल्या पाहिजे. या गोष्टीवर काम झालं पाहिजे. आणि त्याच्यामुळं तुम्ही भारतीय जनता पार्टीला जर संधी द्याल तर आपल्या अकलूज मधलाच नाही तर तालुक्याचा आर्थिक विकास खूप मोठ्या प्रमाणात होईल. वेगवेगळे उद्योगधंदे या ठिकाणी येतील. अगदी प्रगत शेती आपण करू शकू, जेणेकरून बाहेरचे उद्योग, शेतीपूरक व्यवसाय पण मोठ्या प्रमाणात वाढतील. युवा वर्गांची बेरोजगारी कमी होईल. बाहेरच्या शहरात जाऊन वेगवेगळ्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मधून मुलं वेगवेगळ्या पदावर जातात, अधिकारी होतात. मग या सगळ्या गोष्टी अकलूजमध्ये होऊ शकत नाहीत. का नाहीत होऊ शकत? तर या ठिकाणी खऱ्या अर्थानं एक वेगळ्या विचारसरणीची आता गरज आहे. आणि त्यामुळं मी एवढंच सांगू इच्छितो की पारंपरिक विचारसरणीमधून जे राजकारण केलं जातं, स्वार्थासाठी राजकारण केलं जातं, त्यातून जनतेनं बाहेर पडणं गरजेचं आहे. भाईसाहेब, आपण बघताय की आपला जनसंपर्क दांडगा आहे. नवे नवे आपल्या आता युवकांमध्ये क्रेज सुद्धा आहे. तशाच प्रकारची क्रेज आपल्याच प्रभागामध्ये आपल्या विरुद्ध असलेले उमेदवार माजी सरपंच शिवतेशिव मोहिते पाटील यांची सुद्धा आहे. नवे नवे ते माजी सरपंच सुद्धा राहिलेले आहेत. काय वाटतं की एका मोठ्या ताकदीसमोर आपला टिकाव लागेल का? निश्चितपणे प्रभागातील लोक तुम्हाला साथ देतील. सर, मी एका साध्या वाक्यात सांगतो, काम बोलतं. काम बोलतं. भारतीय जनता पार्टी आपण जर देशात डेव्हलपमेंट पद्धतीने बघितलं तर प्रचंड मोठ्या प्रमाणात रस्त्यांची सुविधा झाली आहे. दळणवळणाचा प्रश्न संपला की समजा मला पुण्याला जायचंय, पूर्वी रोड नव्हते, 4.5-5 तास लागायचे. आत्ता मी 3 तासाच्या आत मी पुण्याला जाऊ शकतो. माझी हेलपाटे वाढली. अकलूज मार्गे किंवा वेळापूर मार्गे पंढरपूर, सोलापूरला जाणारी लोक हे ज्यावेळी इथून जातात तर त्याचा फायदा नक्कीच इथल्या उद्योग व्यवसायावर, छोट्या मोठ्या उद्योग व्यवसायांना याचा फायदा होतो. राहिला विषय ताकदीचा, माझ्या दोन्ही आजोबांनी, माझ्या चुलत्यांनी, माझ्या वडिलांनी आणि माझ्या माग असलेल्या माझ्या मित्रपरिवारांनी, माझ्या बंधूंनी, माझ्या भगिनींनी माझ्या मागची शक्ती उभा केलेली आहे. त्यामुळं मी कुठल्याही शक्तीपुढं असू द्यात त्याचा मला फरक पडणार नाही. भारतीय जनता पार्टी असेल, जयकुमार गोरे साहेब असतील, परवाच्याच भाषणात जयाभाऊंनी सांगितलं की मी 1,000 कोटीचा निधी या ठिकाणी आणला. 750 कुटुंबांना मी घरकुल, पक्की घरं देणार आहे. मी माझ्या प्रभागातच नाही तर पूर्ण अकलूजमध्ये ज्यावेळी हे सगळं बघतोय तर रोड, लाईट, पाणी याची सुविधा करून देणार आहे. अशा डेव्हलपमेंट असताना, रामभाऊ सातपुते सारखे एक दमदार नेतृत्व असताना मी माझ्या शक्तीचं गणित लावायची काही कारण नाही. नुकतेच भाजपनं जे ही निवडणूक लढवायचं ठरवलंय, 26+1 असे उमेदवार पॅनल टू पॅनल दिलेले आहेत.
चुरस जाणवते आपल्याला काही एकतर्फीच? नाही नाही, नक्कीच माझा एवढा आत्मविश्वास आहे की भारतीय जनता पार्टीचे सगळे उमेदवार चांगल्या मताने निवडून येतील. नगराध्यक्ष पदासाठी आपल्या पूजाताई कोथमिरे आहेत, एकदम सुसंस्कृत घराणं मानलं जातं, सुशिक्षित आहेत, आणि असा नगराध्यक्ष जर आपल्याला अकलूजला मिळणार असेल तर अकलूजकरांना बाकी सांगायची गरज नाही. माझ्या मते या नगर परिषदेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचा झेंडा नगर परिषदेवर फडकणार याबद्दल काही चिंता नाही. निश्चितपणे भैयासाहेब, अगदी एक शेवटचा प्रश्न घेईल की भारतीय जनता पार्टी मुस्लिम मतांसाठी सोयीचं हिंदुत्व करत आहे किंवा सोयीचं हिंदुत्व करून दाखवत आहे असं आरोप गेल्या 2-3 दिवसापासून होत आहे, त्याबद्दल आपलं नक्की काय मत आहे? तुम्ही जर थोडा मागच्या बाजूला जाऊन अभ्यास करत आहात असाल तर रामभाऊ सातपुते ज्यावेळेस आमदार झाले किंवा रणजित सिंह नाईक निंबाळकर ज्यावेळी खासदार झाले, जयाभाऊ यांच्या माध्यमातून झालेल्या कामाचा, ज्या लोकांची कामं यामध्ये केली गेली त्यामध्ये जर मुस्लिम समाजाचं कुठलंही काम झालेलं नसेल तर मी हे तुमचं मान्य करतो. इथं कुठलाही दुजाभाव केलेला नाही. मध्यंतरी जे काही लियाकतबाई खान यांच्या बाबतीत जो काही प्रसंग ओढवला, रामभाऊ सातपुते किंवा जयकुमार गोरे साहेब नसते किंवा भाजप नसतं तर त्याची वाचा नक्कीच फुटली नसती. थोड्याच दिवसात तुम्हाला त्या विषयावर काम होताना दिसेल. त्याचप्रमाणे बरेच मुस्लिम समाजाचे वैयक्तिक विषय आहेत ते मार्गी लागताना दिसतील. त्यामुळे जो हा गैरसमज पसरवला जातोय की मुस्लिम समाजाबद्दल सोयीचं राजकारण केलं जातं, असं काही नाही. आणि मुस्लिम समाज सुज्ञ आहे, मुस्लिम समाजाला हे कळतं. मुस्लिम समाजाला वेगळ्या दिशेला नेलं जातं. वस्तुस्थिती जर बघितलं, रामभाऊनी या ठिकाणी मुस्लिम समाजातल्या बऱ्याच लोकांना आरोग्य विषयावर असेल, त्यांच्या वैयक्तिक समस्यावर असेल, त्यांच्या आर्थिक समस्यावर असेल, ही खूप मोठ्या प्रमाणावर मदत केलेली आहे. आणि तीच लोक तुम्हाला या दहशतीतून बाहेर पडल्यानंतर हेच मुस्लिम समाजातली लोक तुम्हाला येऊन सांगतील की रामभाऊ सातपुतेचं किंवा भाजपचं काम या ठिकाणी कशा पद्धतीनं चालेल. त्यामुळं हा अपप्रचार नक्कीच काहीच कामाला येणार नाही असं मला वाटतं. निश्चितपणे भैयासाहेब, आमच्या स्वराज्य या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण अकलूजच्या जनतेला नक्की काय संदेश द्याल? मी अकलूजच्या जनतेला एवढंच आवाहन करू इच्छितो की वर्षानुवर्ष तुम्हाला ज्या पद्धतीनं गृहीत धरलं जातं त्यातून आपण बाहेर पडावं. ही खऱ्या अर्थानं स्वाभिमानाची लढाई आहे. हा कुठल्याही वैयक्तिक स्वार्थाचा विषय नसून हा स्वाभिमानाचा लढा आहे. आणि या स्वाभिमानाच्या लढ्यात या जनतेनं, या मतदारानं, प्रत्येकानं वैयक्तिकरित्या उतरून हा स्वाभिमानाचा लढा लढला पाहिजे. आपल्यातला स्वाभिमान जो दाबला गेला आहे तो खऱ्या अर्थानं जागा करून या नगर परिषदेवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकून द्यावा ही माझी विनंती आहे. खूप खूप धन्यवाद भैयासाहेब, आपण वेळात वेळ काढून आमच्या स्वराज्य या युट्यूब चॅनलवरती आपण मुलाखत दिली, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.